की बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होणार आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुमचा जो 11वा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे, 11वा हप्ता, ठीक आहे। 12वा हप्ता कधी मिळणार या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नक्की सेट करा, ठीक आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तुमचा जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, ठीक आहे। आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना 11 हप्ते जमा झालेले आहेत। एकूण 11 हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजे त्यांना 16,500 टोटल जमा झालेले। आता तुमचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो, ठीक आहे। तर बघा, आजची तुमची आहे 17 जून, ठीक आहे। तर तुम्हाला कमीत कमी 25 ते 26 तारखेपर्यंत हा जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जमा होऊ शकतो। कारण आपण बघितलं की प्रत्येक महिन्याच्या जो आहे 20 तारखेनंतरच हप्त्याचे वाटप झालेलं आहे। त्यामुळे जो तुमचा हप्ता आहे तो जो 12वा हप्ता आहे हा तुमचा 12वा हप्ता लेट जमा होऊ शकतो। कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचे जे आहेत ते 20 लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात 4.25 कोटी लाखाच्या जो चेक आहे त्यावर सही केलेली आहे साहेबांनी। तर लवकरात लवकर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे तो जमा होणार आहे, त्या संदर्भात मोठी अपडेट बघा। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। लाडकी बहीण अशा प्रकारे जो निर्णय झालेले आहेत लाडक्या बहिणींना, तर लवकरात लवकर जो हप्ता आहे तो जमा होणार आहे, त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे। तर तुमचा जो बघा मे आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता जूनमध्ये मिळाला, ठीक आहे। मे आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये मिळाला 3,000 रुपये। तर कोणाला 1500 मिळाले, कोणाला ज्यांना मिळाले त्यांना 3,000 रुपये मिळाले, लक्षात ठेवा। आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया पण जमा झालेला नाही त्या महिलांना चांगल्या प्रकारे पेमेंट जमा होणार आहे। आणि ज्यांनी KYC केलेले नसेल, ज्यांनी आधार अपडेट केलेले नसेल त्यांनी ही कामं करून ठेवा। 100% तुम्हाला शासन जे आहे ते पैसे जमा कर। तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं की जो तुमचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता असो, एप्रिल महिन्याचा हप्ता असो, मे महिन्याचा हप्ता असो, तो केव्हा जमा होतो? 20 तारखेनंतरच, ठीक आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना 20 तारखेनंतरच पैसे जमा झालेले आहेत आणि तुमचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे। तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत तुमचे देवेंद्र फडणवीस, जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार जे आहेत, तर त्यांनी जे बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर लवकरच तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत, 12वा हप्ता लवकरात लवकर। तर अशा प्रकारे लाडकी बहिणीसाठी सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि आतुरतेने वाट बघत आहेत की 12वा हप्ता कधी जमा होणार आहे। बरेच कमेंट करत आहे की आम्हाला अजून पैसे मिळालेले नाहीत, कोणी म्हणत आहे आम्हाला मिळालेले आहेत। परंतु बघा, तर 12 जिल्हे जे आहेत ते 12 जिल्ह्यांप्लस पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर लवकरच तुम्हाला पण पैसे जमा होतील, काळजी करू नका। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तसेच लाडक्या बहिणींना जे डॉक्युमेंट अपूर्ण असतील त्यांनी ते डॉक्युमेंट काढून ठेवा आणि तुमचा जो जून महिना प्लस हप्ता आहे तो जमा होणार आहे, ठीक आहे। जूनचा तुम्हाला जो हप्ता आहे तो जुलैमध्ये सुद्धा जमा होऊ शकतो, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत। युद्ध पातळीवर लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज प्रकरणी ते सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर अर्ज छाननी प्रक्रिया संपूर्ण केल्यानंतर ज्या अपात्र महिला आहेत त्यांना अपात्र केल्यानंतर ज्या पात्र ठरणार आहेत
त्याच महिलांना हा जो पुढील हप्ता आहे तो मिळणार आहे. त्या संदर्भात आता जी चेकिंग आहे ती स्ट्रिक्ट चालू आहे आणि 1200 रुपये तुम्हाला जे 1500 रुपये आहेत 1500 रुपये तुम्हाला मिळतील, परंतु 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. त्या संदर्भात काही मोठी अपडेट अजून आलेली नाही. त्या जशी बी माहिती येईल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत. जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असणार आहे की आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तुमच्यासाठी मी नवीन अपडेट लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो. जशी जशी माहिती मिळेल तशी माहिती मी तुम्हाला देत असतो. बघा, तर आतापर्यंत तुम्हाला 11 हप्ते जमा झालेले आहेत. बघा, एप्रिल, मे आणि जून अशा प्रकारे जे महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे. म्हणजे जून महिन्याचा हप्ता बाकी आहे. मे आणि एप्रिल आणि मेचा जसा तुम्हाला जमा झाला तसा जून आणि जुलैचासुद्धा तुम्हाला जमा होऊ शकतो. परंतु अजूनपर्यंत जी ऑफिशियल माहिती आहे ती समोर आलेली नाही. जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा चला. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.